नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रियाने खेळलेल्या एकाच हुशारीच्या डावामध्ये अर्जुन आणि सायलीला एकमेकांपासून बाजूला करून आता हुशारीने दुसरा मोठा डाव खेळत आता सुभेदारांच्या एकदमच जवळ आलेली प्रिया आता लग्नाची बोलणी करायला पूर्णाजी आणि कल्पनाला तयार करून आता रविराज सोबत प्रिया आता सुभेदारांच्या घरी कशी लग्नाची बोलणी करायला येते. आणि लग्नाची बोलणी करत असताना एकच भयानक घटना घडून भर दरवाजात जोगतीने सुभेदारांच्या घरी पाऊल ठेवून केलेल्या एकाच भविष्यवाणीने एका झटक्यात आणि एका सेकंदात ठरवत असलेले प्रियाच्या लग्नाचा कसा खेळखंडोबा होतो आणि जोगतीन अशी कोणती भविष्यवाणी करते आणि ती भविष्यवाणी ऐकून प्रिया कशी कोलमडून जाते, पूर्णाजी कशी गळून जाते, तर भटजी कसा पळून जातो. एकच भविष्यवाणी करून आता जोगतीन आता रविराज आणि प्रियाला कसा बाहेरचा रस्ता दाखवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता प्रियाने हुशारीचा डाव खेळलेला असतो आणि अर्जुन सायलीला एकमेकांपासून बाजूला केलेलं असतं. मधुभाऊंनी सायलीला कुसुमच्या घरी आणलेलं असतं, तर इकडे प्रियाला सुभेदाराच्या घराचा रस्ता आता मोकळा झालेला असतो. आणि आता सायली घर सोडून जाताच आता प्रियाने प्रतिमाला घेऊन पुन्हा सुभेदारांचे घर गाठलेले असते. सीतापीने आता पहिल्या वेळेस कल्पनाला रूममधून बाहेर काढून कल्पनाला समजावलेले असते, तर दुसऱ्या वेळी आता स्वतः येऊन पूर्णाजी कल्पनाला आधार देण्याचे प्रियाने खोटे खोटे नाटक करून मोठे काम केलेले असते. आणि प्रिया आता तिची पोळी शिजवत असते. प्रिया आता सुभेदारांच्या घरी राहायला आता तिथे आलेली असते. आणि आता हळूहळू प्रिया ही आता सगळ्यांना तालावर नाचवण्यासाठी तयार झालेली असते. कल्पनाची समजूत घालून पूर्णाजीच्या हृदयात बसून आता प्रियाने दोघांनाही आता जवळ करण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो. आणि आता इकडे प्रियाने कल्पना आणि पूर्णाजीला सांगितलेले असते की तुम्ही काही काळजी करू नका, मी अर्जुनला देखील लवकरच या संकटातून बाहेर काढील. आता अर्जुन खूप ट्रेसमधून जात आहे. त्या खोटारड्या सायलीने अर्जुनला सुद्धा सोडलं नाही आणि अर्जुनला सुद्धा खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून अर्जुनवर सुद्धा तिने जादू केली. पूर्णाजी, तू काही काळजी करू नकोस ग, मी अर्जुनला सुद्धा यातून बाहेर काढील असे म्हणत आता तन्वीने खोटा खोटा सगळ्यांना धीर दिलेला असतो. आणि आता तन्वी ही सगळ्यांना हळूहळू तिच्या तालावर नाचवणार असते. इकडे आता प्रतिमा ही आता तन्वीला तिथे सोडून पुन्हा आता किल्लेदारांच्या घरी गेलेली असते. इकडे आता रविराज घरी येताच प्रतिमा आता रविराजला सांगते की तन्वी पूर्णाजी आणि कल्पनाची समजूत घालण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी सुभेदारांच्या घरी गेली बरं का रविराज. तेव्हा रविराज म्हणतो की अगं प्रतिमा, त्या तन्वीला तू त्यांच्या घरी कशाला पाठवले, परत तिने काही घोडचूक करून ठेवली नाही म्हणजे बरी होईल. तर आता प्रतिमा म्हणते की नाही, प्रिया सगळ्यांना मोठ्या मनाने समजावण्याचा प्रयत्न करते रविराज, तुम्ही प्रियाविषयी गैरसमज करू नका. तेव्हा आता रविराज म्हणतो की प्रतिमा, त्या तन्वीला मी खूप तुझ्या अगोदरपासून ओळखतोय, तिने अगोदरच खूप काही चुका करून ठेवल्या आहे आणि आत्ता मला पुन्हा रिस्क घ्यायची नाही. तर प्रतिमा म्हणते की रविराज, तुम्ही काहीच काळजी करू नका, काही होणार नाही. आणि आता कल्पनाला आणि पूर्णाजीला सुद्धा आधाराची गरज आहे रविराज, अहो असं काय करताय तुम्ही. तेव्हा आता रविराजला सुद्धा आता काही बोलता येत नसतं. इकडे आता प्रिया ही कल्पना आणि पूर्णाजीला आधार देऊन खोटं खोटं आता सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करत असते का. आणि प्रियाचे ते बोलणे ऐकून आता कल्पना आणि पूर्णाजीला सुद्धा धीर वाटत असतो. आणि आता पूर्णाजी कल्पना म्हणते की खरंच प्रिया जरी तोंडावर बोलत असली, तिचे शब्द जरी आपल्याला टोचत असले, तर तिच्या मनात पूर्णा
पूर्णाजी अजिबात खोटेपणा नाही बरं का. पहिल्यांदा सुद्धा तिने आपल्याला सगळ्यांना हे सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि वेळोवेळी ते दाखवण्याचा देखील प्रयत्न केला होता, पण आपण प्रियाला खोटं ठरवलं आणि आपल्याला फार उशिरा कळलं. पण बरं झालं, उशिरा का होईना प्रियाने आपली अक्कल ठिकाण्यावर आणली. प्रिया आता जाम खुश असते आणि आता इकडे प्रियासारखी खरंच आपल्या घराला सून हवी होती आणि आपण खूप मोठी चूक केली हे आता पूर्णाजी आणि कल्पनाच्या देखील लक्षात येऊ राहिलेले असते. इकडे मात्र आता अर्जुनला सुद्धा प्रियाचा खूप राग येत असतो, पण आता अर्जुनचा सुद्धा नाविलाज असतो, कारण आता अर्जुनचे हात देखील दगडाखाली सापडलेले असतात. इकडे आता अस्मिताने सुद्धा हुशारीची चाल खेळलेली असते आणि अस्मिता आता पूर्णाजीकडे येत म्हणते की पूर्णाजी, अगं मी काय म्हणते तुला, तू माझं बोलणं नीट ऐक. जोपर्यंत आपण या घरात असेच राहणार आहोत ना, या घरात दुसरं काही नवीन घडत नाही, तोपर्यंत त्या सायलीची कायमच आठवण येत राहणार. तेव्हा आता पूर्णाजी, तू अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचं लवकर मनावर घे. तन्वी जर या घरात सून बनून आलीस ना तर सगळ्यांना मोठा आधार सापडेल आणि सगळेजण त्या खोटारड्या सायलीला विसरून जातील, अर्जुनही विसरून जाईल आणि एकदा का अर्जुन आणि तन्वीचं लग्न झालं की मग पुन्हा नव्याने सुरुवात होऊन सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपल्या घरात पुन्हा आनंद येईल. पूर्णाजी, तुला माझं म्हणणं कळतं का? तेव्हा आता पूर्णाजी विचारात पडलेली असते आणि पूर्णाजी म्हणते की अस्मिता, अगं तू बरोबर बोलतेस आणि तन्वी जर खरंच या लग्न होऊन या घरात आली ना तर पुन्हा या घरात हसणं खेळणं हुदडणं चालू होईल आणि पूर्वीसारखी दिवस येतील. असे कितीतरी दिवस आपण बसून राहिलो ना तरी त्या खोटारड्या सायलीचं दुःख काही आपल्या डोक्यावरून जाणार नाही, कारण 1.5 वर्षात आणि तिने आपल्या अर्जुनसोबत खूप काही खोटं नाटं करून आपल्या सगळ्यांना खूप त्रास दिलाय. अस्मिता म्हणते की बरोबर बोलते ना पूर्णाजी मी. तेव्हा तू रविराज काकांना बोलावून लवकर त्याच्या कानावर ही सत्य घालायलाच हवं. तेव्हा आता लगेचच पूर्णाजी म्हणते की हो, आणि त्यासाठी मी रविराज आणि प्रतिमाला आता बोलावतेच. असे म्हणत आता पूर्णाजीने रविराज आणि प्रतिमाला फोन करून आता सुभेदारांच्या घरी यायला सांगितलेलं असतं. इकडे आता प्रिया आपलं आता पूर्णाजी अर्जुनसोबत लग्नही ठरवायला निघाली. ती ऐकून आता मोगरा झालेली असते आणि खूप आता प्रियाला आनंद झालेला असतो. इकडे आता रविराज घाबरलेला असतो आणि यार प्रियाने तिकडे जाऊन अजून काही करामत तर करून ठेवली नसेल ना, असा विचार रविराजच्या मनात येतो. पण आता पूर्णाजीने सांगितलेले असते की प्रतिमा, अगं लहानपणी मी तुला जे सांगितलं होतं ना ते आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. त्या खोटारड्या सायलीने खोटं कॉन्ट्रॅक्टचं लग्न केलं आणि या घरात आली, पण आता त्या सायलीला दूर करून मी तुला दिलेलं वचन पूर्ण करणार आहे प्रतिमा, आणि तुला दिलेलं वचन पूर्ततेसाठी मी तुझ्या तन्वीला माझी नात सून बनवणार आहे आणि त्यासाठी तू रविराजला घेऊन ये. तेव्हा आता प्रतिमाला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि नाविलाजाने आता प्रतिमा आणि रविराज हे सुभेदारांच्या घरी येतात. आता प्रिया सुद्धा खूप खुश झालेली असते. स्वतःचं आवरून नटून सजून सवरून आता प्रिया सुद्धा आता जी समोर आलेली असते. प्रियाला बघताच आता पूर्णाजीला खूप आनंद झालेला असतो आणि आता रविराज प्रतिमा सुद्धा तिथे आलेले असतात. तेव्हा आता कल्पनाला अगोदरच बोलावून आता पूर्णाजीने सगळं सांगितलेलं असतं आणि आता कल्पनाला सुद्धा पूर्णाजीचे म्हणणे पटलेले असते आणि आता पूर्णाजी ही रविराज प्रतिमासमोर आता प्रियाचा विषय काढते आणि म्हणते की रविराज, लहानपणी मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे आणि तन्वीला मी माझं नात सून बनवण्यासाठी आता तयार झाली आहे. तुझी काही हरकत नाही ना रविराज? तर आता तेवढ्यात आता पूर्णाजीचे ते बोलणे चालू असतानाच भर दरवाजात जोगतीन तिथे येते आणि लगेचच पुढे जोगतीन आता त्या सगळ्यांकडे बघू लागते. जोगतीन येताच कल्पना पूर्णाजी उठूनच आता जोगतीन समोर येतात आणि जोगतीनीच्या पाया पडतात. तर आता जोगतीन म्हणते की काय चाललं इथे, कुठंही तुझी सून? तर आता लगेचच
कल्पना आणि पूर्णाजी जोगतीनीकडे बघू लागतात आणि कल्पना म्हणते कोणती सून. तर आता जोगतीन म्हणते की अगं असं काय करतेस माई, 1 वर्षापूर्वी मी इथे आले होते आणि तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगितलं होतं आणि तुझ्या आता दरवाजात नातवंडसुद्धा लवकरच खेळणार असंही मी सांगून गेलं होते आणि तुझ्या सुनेला आणि तुझ्या मुलाला सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही नाटक करताय, खोट्या प्रेमाचं नाटक. आणि हे कुठे आता ती तुझी सून. तर आता ताबडतोब ते आठवून कल्पना आणि पूर्णाजी पुढे येत म्हणतात की देवी आई, तुझ्या कृपेने तू जे बोलली अगदी तसंच झालं आणि त्या दोघांनी खरंच नाटक केलं आणि जिला आम्ही सून मानत होतो, खोटं प्रेमाचं आणि खोट्या लग्नाचं नाटक करून माझ्या मुलाला आता जादू करून जाळ्यात अडकवून खोटं लग्न करून ती या घरात आली होती आणि वेळीच आम्ही सावध झालो आणि आमच्यासमोर ते सत्य येऊन ती आता या घरामध्ये राहत नाही, तिला आम्ही घराबाहेर काढलं. आणि ते ऐकताच आता जोगतीनीला मोठा धक्का बसलेला असतो. पुढे येत आता पूर्णाजी म्हणते की पण वेळीच जे आमच्या समोर आलं ते एका पद्धतीने बरोबर झालं आणि आता आम्ही आमच्या म्हणजे माझ्या नात सुनेला सुद्धा आता लग्नासाठीच बोलणी करायला इथे आणले आणि ही आमची खरोखरची नात सून होणार आहे. तेव्हा आता जोगतीन ही प्रियाकडे बघते तर प्रियासुद्धा खूप खुश झालेली असते आणि ताबडतोब आता जोगतीन पुढे येत म्हणते की खबरदार अगं माई, ज्या सुनेला म्हणजे तू जिला नात सून करायला निघाली ना, ते तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि ही या घराची कधीच नात सून होणार नाही. अजूनही तू खोट्या प्रेमाच्या आहारी जातेस. अगं माई, मी तुला सांगते, ही माझी भविष्यवाणी आहे. तू किती जरी प्रयत्न केले आणि तुम्ही किती जरी जीवाचा आटापाटा केला, जीवाचे रान केले, तरी ही या घराची नात सून कधीच होणार नाही. एवढं तू लक्षात घे. तेव्हा तू हे सगळं वेळीच थांबव आणि वेळीच सावध हो. तू जर हे करण्याचा प्रयत्न देखील केला तरी तुझ्या घरावरती आणि तुझ्या माणसावरती खूप मोठं संकट येईल आणि वेळीच तू जर सावध झाली नाही तर या घराच्या होणाऱ्या बदबादीला तू कारणीभूत असेल आणि ती कधीच थांबू शकत नाही. तू किती जरी प्रयत्न केले तरी तुझ्या मुलाचं आणि हिचं कधी लग्न होणार नाही आणि जिला तू घरातून हाकलवलंस ना, तीच तुझी खरी लाखात एक सून आहे आणि लाखात एक मुलगी आहे. तुला हे समजण्यासाठी वेळ लागेल, पण ती वेळ आता दूर नाहीये. लवकरच जिला तू हाकलून दिलंय आणि जी खोट्या प्रेमाचे आणि खोट्या लग्नाचे नाटक करून या घरात आली होती, तीच तुझी खरी सून लाखात एक होणार आहे. आणि खोट्या लग्नामुळे तू तिला हाकलून दिलं, पण प्रेमाने तिने या घरातल्या सगळ्यांना आपलंसं केलं होतं. मनात थोडीसुद्धा कशाची सुद्धा आता इच्छा लोभ न धरता फक्त मायेच्या प्रेमाने त्या मुलीने सगळ्यांना आपलंसं केलं. एवढं तू लक्षात घे आणि तीच या घरची खरी सून आहे असे म्हणत आता जोगतीनीने एकाच भविष्यवाणीने आता रविराज आणि प्रियाला बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो आणि आता भटजीला सुद्धा आता पूर्णाजीने लग्नपत्रिका आणि मुहूर्त काढायला तिथे बोलावलेले असते आणि जोगतीनीचे ते शब्द ऐकून एकही सेकंद न थांबता एका झटक्यात आता भटजीने तिथून पळ काढलेला असतो आणि जोगतीनीने आता भविष्यवाणी करून अर्जुन आणि सायली हीच लाखात एक जोडी असल्याचे पूर्णाजी आणि प्रियाला ठणकावून सांगितलेले असते आणि आता अर्जुन सायलीला एकत्र आणण्याचा रस्ता मोकळा केलेला असतो. तेव्हा आता एका क्षणात आता प्रियाच्या पायाखालची जमीन सरकून एका झटक्यात आता जोगतीनीने सगळं काही निसटून आता प्रियाच्या स्वप्नाची राख रांगोळी केलेली असते. तर आता सायली आणि अर्जुन कसे पुन्हा एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.